ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, लोक अध्याय 6 ओवी 37 पासून आम्हाला सुंदर वचन प्रभू सांगत आहे. त्याच्यापूर्वी वचन 36 मध्ये सुंदर वचन प्रभू आम्हाला सांगत आहे. वचन आहे, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू बना. आमचा पिता, स्वर्गीय पिता दयाळू आहे. तो प्रेमाळू आहे. तो दया करतो. आमच्यावर तो दया करतो. जर तो आमच्यावर दया केला नाही तर आम्ही जीवन जगू शकत नाही. आम्ही कधी-कधी चुकतो, पाप करतो, वाईट करतो. कधी-कधी आम्ही देवाच्या विरुद्धामध्ये कार्य करतो. परंतु देव आमच्यावर दया करतो आणि आमचे पाप तो विसरून जातो आणि आम्हाला तो क्षमा करतो आणि आम्हाला चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी तो आम्हाला मदत करतो, सहायता करतो. सतत तो आमच्यावर प्रेम करतो. तो आमच्यासोबत राहतो. त्याचप्रमाणे प्रभू म्हणत आहे, जसा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसं आपण एक दुसऱ्याच्या प्रती दया दाखवावं, दयाळू बनावं. ही प्रभूची इच्छा आहे. दया करणे हे स्वर्गीय गुण आहे आणि स्वर्गीय ईश्वरीय गुण आपण अवगत करणे हे एक देवाची इच्छा आहे आणि म्हणून आपण दयाळू बनावं. आमच्या व्यवहारामध्ये जेव्हा आपण एक दुसऱ्याशी व्यवहार करतो तेव्हा आपण आपल्या स्वभावाकडे आपण पाहावं. कधी-कधी आम्ही काय करतो, कोणी काही चुकलं तर आपण एकदम रागावतो किंवा आपण एखाद्याजवळ काही वस्तू नाही आहे आणि तो दुःखात आहे किंवा अडचणीत आहे तर त्याचा आपण विचार करत नाही आणि किंवा आम्ही स्वार्थासाठी आपण आपले जे काही आपल्याजवळ आहेत आपण वापरण्याचा प्रयत्न करतो. परंतु परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही दयाळू बना, त्यांच्यावर दया करा, मदत करा, सहायता करा. या उपवास काळामध्ये विशेष करून आपण एक दुसऱ्यावर दया केली पाहिजे. आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या शेजारी किंवा आमच्या कामाच्या ठिकाणी असे लोक आहेत ज्यांना खरोखर आमच्या दयेची गरज आहे किंवा आमच्या मदतीची गरज आहे किंवा आमच्या सहायतेची गरज आहे. अशा लोकांना आपण जवळ करावं, त्यांच्यावर दया करावं. एखादा चुकला तरी तो माझा भाऊ समजून त्याला क्षमा करावं आणि दया करावं त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर 37 वचन आम्हाला सांगते, तुमचे दोष काढण्यात येऊ नये. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही एक दुसऱ्याचे दोष काढू नका. कधी-कधी आम्हाला दुसऱ्याचे दोष दिसतात, परंतु आपले दोष दिसत नाही. तो चुकल्याबरोबर आम्ही अरे त्यानं चूक केली, तो वाईट आहे, अशा प्रकारे चुकला. खरं ठीक आहे, चुकला, सत्यच आहे, तो चुकला. परंतु प्रभू म्हणत आहे, तुम्ही दोष काढू नका, दोष लावू नका. ठीक आहे, त्याला समजावून सांगा किंवा त्यांच्या उघडकीस आणून द्या. तर हे एक दैवी गुण आहे. दैवी गुण आहे. आपण दुसऱ्याचे दोष काढू नये. कारण आज आपण दुसऱ्याचे दोष काढतो तर उद्या आमचे पण दोष काढण्यात येतील. म्हणून आपण दुसऱ्याचे दोष काढू नये. आणि आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष काढतो तेव्हा आपण आपल्या अंतःकरणाकडे, आपल्या आचरणाकडे आपण पाहावं. मी पण तसाच आहो, मी पण मानवच आहो, मी पण कमजोर आहो, माझ्यामध्ये कमतरता आहे, मी पापी आहो. आणि म्हणून आपण जसे मी आहो तसे ते आहेत, अशा प्रकारे आपण दुसऱ्याचे दोष न काढण्यासाठी आपण प्रयत्न करावा. ही देवाची शिकवण आहे. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे व्यवहार करतो त्याच्या जीवनामध्ये देवाची कृपा राहते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट 38वं वचन आम्हाला सांगत आहे, क्षमा करा आणि तुमच्या पापाची सुद्धा तुम्हाला सुद्धा क्षमा केली जाईल. आम्ही क्षमा हे दैवी गुण आहे. आम्हाला सुद्धा क्षमा झाली पाहिजे कारण आपण पाप करतो. आणि त्याचप्रमाणे आपण दुसऱ्याला सुद्धा क्षमा करावं. प्रभू येशूनं
क्रुसावर टांगत असताना ज्या चोरांनी येशूला मारून टाकले, त्यांच्यासाठी प्रभू येशूने पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहे त्यांना समजत नाही. अशाच प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सुद्धा जसं येशूने येशूचा गुन्हा नव्हता आणि ते पापी होते, तरी त्यांनी येशूला मारून टाकलं. तर त्यांच्यासाठी येशूने जेव्हा प्रार्थना केली, त्यांना क्षमा मागून दिली, त्याचप्रमाणे आपण सुद्धा एक दुसऱ्याला क्षमा करावं आणि हे क्षमा करून आपल्या पापाची क्षमा मिळवावं, दुसऱ्याच्या पापाची क्षमा द्यावं. हे दैवी गुण आहे. प्रियजनो, हो, या वचनामध्ये आपण 3 प्रामुख्याने दैवी गुण पाहिलेला आहे. एक, दया करा, कारण स्वर्गीय पिता दयाळू आहे. दुसऱ्याचे दोष काढू नका, कारण तुमचे हे दोष काढण्यात येणार नाही. आणि दुसऱ्यांना क्षमा करा आणि तुम्हालाही क्षमा करण्यात येईल. प्रियजनो, हो, हे दैवी गुण फार महत्त्वाचे आहे आणि ह्या उपवास काळामध्ये आपण ह्या 3 गुणानुसार आपण जेव्हा आमचे आचरण सुधारण्याचा प्रयत्न करतो, हे 3 गुण आम्हाला आमचे आचरण सुधारण्यासाठी फार मदत करतात, उपयुक्त आहेत आणि याच्यानुसार आपले जीवन एक पवित्र जीवन, चांगले जीवन, देवाच्या उपस्थितीमध्ये जीवन, उपवास काळातलं नम्र जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया.